मी तुला नांदवणार नाही, माझं तुझ्यावर प्रेम नाही, हुंड्यासाठी विवाहितेचा छळ, पोलिसात गुन्हा दाखल। मी तुला नांदवणार नाही, माझं तुझ्यावर प्रेम नाही, माझं दुसऱ्या मुलीवर प्रेम आहे, तुला घरात राहायचं असेल तर मोलकरीण म्हणून राहा, अशा शब्दात पत्नीचा अवमान करत विवाहितेचा पती, सासू, दीर आणि नणंद यांनी सातत्यानं शारीरिक आणि मानसिक छळ केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। या प्रकरणी जयसिंगपूर पोलीस ठाण्यात सर्व आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। सौ सुप्रिया अभिनंदन लोहार, वय वर्ष 25, सध्या राहणार प्लॉट नंबर 56 इंदिरा हाऊस सोसायटी, विभूते शाळेमागे, जयसिंगपूर यांनी याबाबत फिर्याद दिलेली आहे। घटना 2 ऑक्टोबर 2021 पासून आज अखेर कालावधीत कदम वस्ती कुर्णाजवळ सराटी कवटे महांकाळ, जिल्हा सांगली येथे घडली आहे। फिर्यादीच्या पतीसह कुटुंबियांनी तिला वारंवार लग्नासाठी गाडी घेण्यासाठी माहेरहून पैसे आणण्याचा आग्रह धरत शिवीगाळ, मारहाण आणि मानसिक त्रास दिलाय। पती अभिनंदन बाळासाहेब लोहार, सासू शांता बाळासाहेब लोहार, दीर लखन बाळासाहेब लोहार, नणंद कविता काकासाहेब लोहार, राहणार देवराष्ट्रे, तालुका कडेगाव, जिल्हा सांगली यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। फिर्यादी सुप्रिया लोहार यांनी सांगितले की पती अभिनंदन यांनी तिच्याशी वारंवार मी तुला नांदवणार नाही, माझं दुसऱ्या मुलीवर प्रेम आहे असं म्हणत अपमानित केलं आणि मारहाण केली। तसेच कुटुंबातील इतर आरोपींनी तिचं सतत छळ करून जाच केला। या अत्याचाराला वैतागून सुप्रिया यांनी अखेर पोलीस ठाण्यात धाव घेतली आहे। या प्रकरणाचा पुढील तपास महिला पोलीस नाईक विजया पाटील ह्या करत आहेत। ब्युरो रिपोर्ट, SPN मराठी, जयसिंगपूर।